तुम्ही या पोराला ओळखता का? Going back the car. ते बघा, माउंट सेंट मिशेल. Mountain. अशा रोडवर तुम्ही सांगा रात्री कोणाला भीती नाही वाटणार? म्हणजे नो लाईट. काय नाही म्हणून ना आय फील इट्स लाईक 45 to 60 डिग्रीज अँगल. बघा गाईज, किती भारी वाटतंय ना. गाईज हे युनेस्को आहे. गाईज अजून एक भारी गोष्ट सांगतो तुम्हाला युरोपमध्ये. डेंजर गर्दी आहे. हे बघा, टेम्परेचर डाऊन झाला एकदम. गाईज वेलकम बॅक टू हाऊस ऑफ. क्लिफाली. दिस इज डे 3. गाईज लॉंग डे अहेड सॉरी अगो जरा जीप विसरली. लॉंग डे अहेड. आम्हाला अजून 300 किलोमीटर ड्राईव्ह करायचं टू द नेक्स्ट लोकेशन अँड वी आर सुपर लेट. इट्स व्हेरी 11:30. लेट. आम्हाला तिकडे 1 o'clock ला पोहोचायचं होतं आणि इथे 11:30 झालेत गाईज. सो यू कॅन इमॅजिन की वी हॅव टू गो ॲट अ व्हेरी फास्ट पेस नाव. या सो आम्ही ऑलरेडी एअरबीएनबी चेकआउट केलेली आहे. सामान लोडेड इन द कार इज गेटिंग हिटेड अप. वन फायनल चेक ऑफ द एअरबीएनबी वेदर आम्ही काही विसरलो आहे का. अँड देन वी विल गो टू द नेक्स्ट लोकेशन. आणि ते कुठे मी तुम्हाला गाडीत बसून गाडीत सांगते. बसून कळेल. सो पहिला स्टॉप ॲज युजल फ्युल स्टॉप, कारण आम्ही ऑलमोस्ट 800 किलोमीटर ड्राईव्ह केला नियर अँड देर. अँड देन ऑन द हिट द हायवेज अँड देन नॉन स्टॉप गाईज. आणि गाईज तुम्हाला कालचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा गाईज. आता पण हे व्लॉग पण तुम्ही बघत असेल इथं पर्यंत हो. आहे तर सबस्क्राईब करा गाईज. कम ऑन यू कॅन डू इट. सो लेट्स चला. गो फायनल चेक ऑफ द एअरबीएनबी अँड देन लेट्स गो. हा, गाडी पण चालू आहे आमची. सो लेट्स सी टेल हाऊ युअर ब्रो लुक्स इन द कमांड. चला पटकन. गाईज तर आता आम्ही गाडीमध्ये सामान टाकतोय. वी आर ऑलरेडी सुपर लेट. आणि क्लिफर्ड ना तिथे रिव्ह्यू देतोय. आणि फ्रेंच येत नाही तर ते अंकल ना ट्रान्सलेट करून घेताय आणि मग त्याला इंग्लिशमध्ये बोलायला लावताय. कारण क्लिफर्डला फ्रेंच येत नाही, त्यांना इंग्लिश येत नाही. पण ठीक आहे, आम्ही आता पटकन सगळं सामान आतमध्ये टाकतो. गाईज आम्ही फायनल वरती खाली सगळीकडे सगळं बघून आलो की आमचं सामान काही राहिलंय का. आणि बाय दिस ब्युटिफुल प्रॉपर्टी. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता आणि खूप भारी होतं. आणि ते काका पण आता रिव्ह्यू घेण्यासाठी आले होते ना, ते पण खूप स्वीट होते. आणि गाईज त्यांच्याकडे पोर्शे तुम्हाला दाखवते मी. सी गाईज आम्ही निघालो आणि तुम्हाला ना समोरचा रस्ता दाखवते मी. मस्त ना असा खालीवर रस्ता आहे. आणि ना मला तसं वाटतंय का तुम्हाला वाटतंय, मला आज क्लिफर्ड ना अति काळा दिसतोय. म्हणजे काल फिरून असं वाटतंय की पूर्ण टॅन एकाच दिवसात झाला तो. अरे काल आम्ही खूप उन्हात फिरलो. हा, काल आम्ही म्हणजे सकाळी पाऊस होता पण नंतर मग फुल टाइम उन्हात फिरलो. तरी आम्ही ना 2-3 वेळेस सनस्क्रीन चेंज केला आमचं. बट स्टील क्या कर सकते. आम्ही ज्या रोडने चाललो ना, तुम्ही बघा, जर हेच रात्री असेल तर वैशालीची अशी घाबरली. मी एकदम हनुमान चालीसा लावून बसले असतील. कारण मॅप वर मला दिसते तेडा रस्ता. एकदा बघा तुम्ही दाखव. गाईज बघा, अशा रोडवर तुम्ही सांगा रात्री कोणाला भीती नाही वाटणार? म्हणजे नो लाईट. मला नाही वाटणार. पण मला वाटेल. वी हॅव अ स्ट्रॉंगेस्ट शील्ड, दॅट इज आवर कार, राईट? अँड गाईज इट्स अबाउट अॅनिमल्स. म्हणजे तुम्हाला माहिती का, प्राण्यांची भीती नाही वाटत का? तसं, कारण की या जंगलातून काही येऊ शकतं. ठीक आहे, वी आर इन द कार म्हणून एवढं नाही, पण ते रात्री 1 असतं ना. आणि मला तर काय, आय एम डरपोक काइंड ऑफ पर्सन. बघा, मला वाटतं रात्री आम्ही या रोडने चालू होतो त्या रात्री पण. हो ना. हा, कारण हा रोड मला असं खूप फेमिलियर वाटतोय. हे टर्न सगळे. आणि हे बघा, अजून भरपूर टर्न्स वगैरे सगळं काही आहे. आणि गाईज हे 1 वे रोड नाही आहे, सो पुढून कार्स पण येऊ शकतात. सो ऑलवेज तुम्ही किती प्रोफेशनल असला, यू शुड ड्राईव्ह सेफ. आता फॉर एक्झाम्पल आय नो दिस, ओके आय ड्राईव्ह वेल, बट स्टील ऑलवेज स्टे सेफ. टर्न हॉर्न मारा टर्न्स वरती, कारण यू डोंट अंडरस्टँड पुढून कोण कधी येणार आहे. आणि सगळे फास्ट असतात इथं. इथे 80चं स्पीड लिमिट आहे आणि खूप स्मॉल रोड आहे. सो जस्ट बी सेफ. दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू से. सो गाईज चला, आम्ही आता जातो पहिले पेट्रोल पंपावर. तिथून पोहोचून तुम्हाला दाखवतो या रस्त्यामधून. मी विचार करते या रस्त्यातून जाऊन कोणता पेट्रोल पंप येणार आहे. हे आम्हाला एक दुसरी सिटीत घेऊन चाललंय. हा, पण आम्हाला गुगल सांगते म्हणजे येणार आहे. सो स्टे ट्यून. गाईज आम्ही ना थोडं सिटीमध्ये पोहोचलो आणि बघा हा चर्च किती सुंदर. म्हणजे युरोपचे ना सगळे चर्च खूप ब्युटिफुल आहे. आणि असे क्यूटशे गार्डन्स पण.
सी ओपन पण आहे. बेबी प्रेयर्स कर. थँक्यू गॉड. सो बघा, अजून आम्हाला पेट्रोल पंपला पोहोचण्यासाठी टाइम आहे. आणि आज फ्रायडे असल्यामुळे मे बी थोडंसं कमी ट्रॅफिक आहे ना. नाही, अजून आहे ट्रॅफिक. हा, म्हणजे आता आम्हाला पण हायवेवर पोहोचल्यावर कळेल. अशा सुंदर रोडवरून बघा ना गाईस, कोणाला नाही जा वाटणार. आणि तुम्हाला वाटत असेल हा पेपर काय आहे जो मी केव्हाचा उचलते, तर फ्रान्समध्ये तुमच्या गाडीसाठी काय रे एअर क्लिअरन्स, सर्टिफिकेशन. हा सर्टिफिकेशन लागतंय, जे की तुम्हाला असं ठेवावं लागतं समोर की तुमच्याकडे आहे दॅट युअर कार म्हणजे यु नो पोल्युशन करत नाही और समथिंग काही काही असतं क्लॉज त्याच्यामध्ये. ते सगळं सबमिट करून तुम्हाला ऑनलाईन फिल करावा लागतो फॉर्म, आणि देन तुम्हाला असं येतं. आणि जे तुम्ही फ्रान्समध्ये ट्रॅव्हल करताना समोर ट्रॅव्हल करताना. गाईज, असा सुंदर व्ह्यू. आणि आम्ही पोहोचलेलो आहोत पेट्रोल पंप. आता आम्ही भरणार आहोत गाडीत पेट्रोल. आपण गाडी फुल करतोय ना. आता आम्ही परत करू गाडी फुल, कारण की म्हणजे नाही म्हणजे आम्हाला अनलिमिटेड किलोमीटर मिळेल. अनलिमिटेड नाही, 1000 किलोमीटर मिळेल. आणि हे बघा, इथल्या पेट्रोल पंपावर लोकच नसता. हेल्प युअर सेल्फ. ते काका काय करताय? ते काका किती कष्टाने पेट्रोल भरताय. त्यांनी या साईडला का नव्हतं लावलं. चला, आम्ही पेट्रोल भरतो. आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पहिल्या टोलवर. आजचा पहिला टोल. काय झालं गाईज, तुम्हाला माहिती का, वेगळ्या वेगळ्या झालं ओपन बेबी, वेगळ्या वेगळ्या कंट्रीत गेल्या ना खूप वेगळे वेगळे एक्सपिरियन्स असतात. खूप वेगळ्या वेगळ्या म्हणजे टोलमध्ये डिफरन्स असतो, हाईट्स असतात की एका टोलसाठी एका साईडच्या गाडी जाणार, असं खूप काही वेगळं वेगळं असतं. आणि वी आर सो हॅपी की आम्ही सगळं हे एक्सपिरियन्स करतोय. आणि ऑफकोर्स आमच्यासोबत कोण एक्सपिरियन्स करता आहात तुम्ही पण. सो स्टे एक्साइटेड. गाईज, खूप मजा आली ड्राईव्ह करायला मागच्या एरियामध्ये. अशी झिग रोड होती. स्पीड वॉज 100. मिनिमम स्पीड वॉज 100. मिनिमम मॅक्स तुम्ही 120 जाऊ शकता. 100 वर लाईक वॉल्वो. गाईज, स्टेबिलिटी यार. 100 वरती तो शार्प कर्व घेतला मी. बिलकुल आय डिडंट फील द व्हेकल इज गोइंग आउट ऑफ हँड. यार गाईज, लिटरली वॉल्वो, यू पे प्रीमियम मनी बट यू ऑल्सो गेट दॅट फील ऑफ ड्रायव्हिंग थिंग्स. Yes, that is true. So let's go guys, let's hit the highway now. Yeah. गाईस, समोर ना काहीतरी खूप भारी दिसलंय. मी म्हटलं तुम्हालाही दाखवते. बघा, व्हॉट अ इंजिनिअरिंग यार. म्हणजे किती भारी कर्व मध्ये बनवलाय ना. आणि चढ पण बघ किती आहे त्याला. आणि किती प्रॉपर बनवलाय ना. वाव. आणि तिकडे सुद्धा अजून एक आहे. ओ बेबी, तो वाला पण बघ प्रॉपर. तो तर कर्व शेप मध्ये. थांबा गाईज, तोही दिसेल तुम्हाला. गाईज, म्हणून म्हणतोय आम्हाला सबस्क्राईब करा अशा इंटरेस्टिंग गोष्टी बघण्यासाठी. स्पीड लिमिट काय आहे? 90. ओव्हरटेक करायचं आहे. नको. हे बघा, बाहेर बघा. आणि तो पण एक दिसेल आपल्याला अजून ब्रिज थोडस पुढे गेल्यावर. गाईज, मी सुद्धा सिव्हिल इंजिनियर आहे बरं, जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन. हे बघा, हा पण बघा. वाव. आपण त्याच्याही वरतून जाणार आहोत. आय गेस सो. गाईज, आम्ही त्याच्या सुद्धा वरतून जाणार आहोत. वाव यार, म्हणजे प्रॉपर त्यांनी कर्व बनवलंय ना. गाईज, आता आम्ही त्या सुद्धा
ब्रिजवरून जाणार आहोत सी, कारण की आमचाही रूट तोच दाखवत आहे. आणि मस्त या साईडला आहे पाणी. ट्रक आला मध्ये, पण ठीक आहे, इट्स ओके. काय काय वंडर आहे रे तो. हा ना, म्हणजे बेबी किती कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग केली असेल ना आणि यांनी. इंजिनिअरिंग तर असू दे, आय अंडरस्टँड इंजिनिअरिंग तर आहेच, बट थिंक दॅट स्टीप क्लाइम हाऊ दे हॅव मेड फॉर द ब्रिज. हो मी ना. कोणती ब्रिज बघितली नसेल त्याला एवढी स्टीप क्लाइम आहे, लाईक सो स्टीप. टोल पण आहे गाईस त्याच्या आधी. वाव, लुक ॲट दिस. म्हणजे असं इथून किती वेगळा वाटतोय ना, की असं काहीतरी खूप भारी. काय नाही म्हणून ना, आय फील इट्स लाईक 45 to 60 डिग्रीज अँगल. हो, लुक्स लाईक ना. हो, कारण अशी स्टीप क्लाइम आहे ते. गाईज आम्ही चाललोय वरती, वी आर सुपर एक्सायटेड. म्हणजे आम्ही पण ना बऱ्याच कंट्री फिरल्या, लाईक युरोपमध्ये मागच्या 1 वर्षामध्ये, हो पण असा ब्रिज आम्ही पहिल्यांदा बघतोय. हो. अशी ऍड्रेनल घ्यावं लागली पुश. हो ना. आणि या साईडला पूर्ण दोन्ही साईडला पाणी. गाईज, कॉफी ब्रेक आणि क्लिफर्ड, आणि थोडं ऊनही येत आहे आता. युरोपमध्ये ना हीच खूप छान गोष्ट आहे, म्हणजे असं सगळ्या ठिकाणी थांबायचं, कॉफी घ्यायची आणि चलो. सो गाईस, ॲज युजल हायवे वरती आहे आम्ही, आणि चालू झालाय बिनबिराट पाऊस. गाईज, परत पाऊस चालू झालाय. पण मला वाटतं हा पाऊस 10-15 मिनिटाचाच आहे, कारण खूप ऊन पण आहे सगळ्याकडं. पण खूप अनप्रेडिक्टेबल वेदर. हे बघा, हो. समोर तर वाटतंय की ऊन पण असेल. गेला पाऊस, ओ गेला. गेला नाही, परत आला. गाईस, तुम्हाला पण कळेल म्हणजे व्हिडिओ मध्येच की 2-3 सेकंड मध्येच पाऊस येतो जातो. अँड दिस इज युरोप का वेदर. येस, अनप्रेडिक्टेबल वेदर. स्कॅम इज अ वेदर, वेदर इज अ स्कॅम. पण नेदरलँड्स मध्ये जेवढा स्कॅम आहे आय थिंक इथे नाहीये. इथं जरा कमी आहे. नेदरलँड्स मध्ये तर एव्हरी 2 मिनिट नंतर सगळं बदलतं. बघू आता, आम्हाला तिथे पोहोचल्यावर आम्हाला अजून कारण पाऊस वेदर तर लागतो. भारी सांगतंय. गुगल ऑनलाईन वेदर इज सेलिंग व्हेरी गुड वेदर. अँड ऍक्च्युली पाऊस नव्हता तेव्हा आम्ही खूप भारी स्पीड मेंटेन करत होतो, 130-140. पण इथं कसं आहे, बेन्स हायवे, यू नीड टू कीप अ स्पीड ऑफ 105-110 बिकॉज इट्स रेन. सो म्हणजे पावसामध्ये गाईस ऑटोमॅटिकली गुगल स्पीड कमी दाखवतं. oh, it says like yeah, you need to maintain. And police, as per France, it's a rule that you need to maintain a speed of 105-110 if it's raining on the highway. So yeah, why not why to break the rules? I'm saying just be safe. येस, बी सेफ. Guys, बघा हे बघा, बघा किती साफ. थांबला पाऊस. म्हणजे असं वाटतं की इथं कधी बाप जन्म पाऊस नाही पडून गेलाय. गाईस बघा ना, म्हणजे किती पाऊस थांबला लिटरली. पण ठीक आहे, आता आम्ही जाऊन बघतो तिथे वेदर कसं असेल. लेट्स गो. आता स्पीड पण वाढवू शकतो आपण, 110-120 जाऊ शकतो आपण. आता 110 झाली स्पीड लिमिट. हे बघा, आणि आम्हाला पोहोचण्यासाठी आहे अराउंड 30 मिनिट. नाही, 25 ना. 30 मिनिट्स. हा, 30 मिनिट. ऊन आलं. ऊन आलं बघा, ऊन आलं. आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलोय. तर मी म्हटलं तुम्हाला दुरून दाखवते मी की आम्ही आलो कुठे. 1 सेकंड थांबा, आता झाड आहे पण दिसेल तुम्हाला, थांबा. गाईस, एवढं पिक्चरिस्टिक आहे ना ते, असं वाटतं की आम्ही कोणत्या तरी डिस्नीलँडच्या याला आलोय. हो. बट इट्स नॉट दॅट. येस. द नेम ऑफ द प्लेस इज माउंट सेंट मिशेल. येस. It's one of the biggest church which is in between of the ocean, and we have to drive. So guys, just look at it. येस, Show. तुम्हाला दाखवते. 1, 2, 3. अँड गाईज, आम्ही आलेलो आहोत, जाणार आहोत इथे. आणि
साईडला त्याच्या पूर्ण पाणी आहे ना, हो पाणी आहे. पाणी आहे आणि आम्ही अलीकडे पार्किंग मध्ये गाडी लावू आणि मग चालत चालत जाऊ. There's a big bridge to go there, or there are shuttle buses that goes to the bridge. बघा गाईज किती भारी वाटतंय ना. गाईज हे युनेस्को आहे, वर्ल्ड हेरिटेज युनेस्को. गाईज फायनली आम्ही आलोय. गोइंग बघू तिकडे जाऊन काय असतं कसं असतं. आता जास्त काळा तिथे लागला, एकदम गोरा काळा. पण ठीक आहे, आता आम्ही पार्किंग मध्ये पोहोचलो, गाडी लावली. नाऊ वी आर वॉकिंग टुवर्ड्स द ब्रिज. सो स्टे ट्यून गाईज. आम्ही आता पेट पूजा पहिला बघतो इथे काहीतरी क्यूटसा कॅफे, तुम्हाला सुद्धा दाखवतो. हो. आणि मग थोडंसं काहीतरी खाऊ आणि मग आम्हाला किती 1.5 किलोमीटर चालायचंय. 2-3 किलोमीटर, कारण ते आयलँडचे ब्रिज पण खूप मोठं आहे. अरे हा, ते पण चालायचंय. आणि जाऊ दे, आता क्लिफर्ड 2 दिवस मला काळा दिसणार आहे. हो. गाईज हे बघा, असं क्यूट ठिकाण आहे. आम्ही आता जाऊन मेन्यू बघतो काय आहे. तिथे पण इतकी मोठी क्यू आहे. गाईस गडबड झाली, काहीच व्हेज नाहीये, म्हणजे स्वीट प्रकार सोडला तो. नॉनव्हेजच आहे सगळं. हा, सगळं नॉनव्हेज आहे आणि बाकी सगळं कुकीज वगैरे जे आम्हाला खाण्याची इच्छा नाही. गाईस अजून एक भारी गोष्ट सांगतो तुम्हाला. युरोपमध्ये, फुल युरोपमध्ये एनिवेअर सगळेजण त्यांचे मेन्यूज बाहेर लावतात, आउटसाइड द हॉटेल, सो दॅट all people can go look what is the menu, look at the prices. If they feel fine, they enter the hotel, or if they don't feel fine, they can look at the next hotel. हा, म्हणजे कुठेही गेले ना, आम्ही इंटायर युरोपमध्ये बघितलं, हो. असं बाहेरच मेन्यू कार्ड असतं. चेक करा काय काय मेन्यू आहे त्यांच्याकडे, प्राइसेस काय आहे. तुम्हाला जर वाटतंय जायचं When you go, तर it's a rule, yeah, you have to keep your menu outside. म्हणजे बरं आहे गाईज, म्हणजे rather than just going inside and जर दिसलं अरे यार नॉनव्हेजच आहे, व्हेज नाही आहे, आणि मग परत उठणं, that is feels bad. So before that, check the menu, enter the hotel. इट्स अ व्हेरी बिग गुड थिंग. अँड आय फील की हे इंडियामध्ये पण व्हायला पाहिजे. हा, म्हणजे आपल्याला कळून जातं ना आपल्याला जे आवडतं ते या हॉटेलमध्ये मिळतं का नाही तर मग आतमध्ये बसलो, मेन्यू बघितला आणि उठून गेलो, किती एम्बॅरसिंग. हो, सो इट शुड हॅपन इन इंडिया एज वेल. सो आय डोंट नो हे युट्यूब हे रील हे व्हिडिओ किती व्हायरल होईल. आणि जरी व्हायरल झाला, सम ऑफ द हॉटेलर्स इन इंडिया शुड स्टार्ट दिस अँड इट विल बी गुड थिंग, गुड इनिशिएटिव्ह. सो लेट्स गो. आय कॅन सी द माउंट सेंट मिशेल इन फ्रंट ऑफ मी. लेट्स वॉक टुवर्ड्स इट गाईज. सो लेट्स गो गाईस. आणि हळूहळू आभाळ येतंय, पण आम्हाला चालत जायचं आहे तिथे. किती सुंदर दिसते गाईज ते लांबून. हा ना. आणि हे बघा, आम्ही जाणार आहोत चालत चालत. आणि हे गिफ्ट आम्ही बॅगला लावलं, क्लिफर्डने मला जिंकून दिलेलं. आणि खूप वारं आहे, सगळे लोक वापस येत आहे आणि आम्ही चाललोय. गाईस परत आलं ऊन आणि तुम्हाला आता दाखवतो. हे बघा, म्हणजे आम्हाला हा पाथ पार करत 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 पोहोचायचंय इथे वरती. आणि तिथे पण आपण वरतीपर्यंत पण जाऊ शकतो ना, इथे वरती पण जाऊ शकतो. लांबून भारी दिसतं. हा, इकडे फील्ड मध्ये पण जाऊ आम्ही, फोटोज काढू, व्हिडिओ काढू, डान्स करू. हा, तिथे शीप पण दिसतायत रे. तर चला, खूप मोठा रस्ता बाकी अजून, खूप चालायचंय. तुम्ही या पोराला ओळखता का? गाईज, ही जी बस जाते ना तिथपर्यंत, तिला ना त्याला 2 ड्रायव्हिंग साईड आहे, एक दिस साईड आणि एक दिस साईड. ती बस ऍक्च्युअली टर्न नाही होत, तर ड्रायव्हर चेंज होतो. हो, ड्रायव्हर इकडचा इकडे बसतो, इकडचा इकडे बसतो. वॉट टेक्नॉलॉजी. कारण टर्न मारायला खूप चांगलं लागतं. ते म्हण ना, टेक्नॉलॉजी. आणि गाईस खूप लांब आहे, मी चालत आहे ऑलमोस्ट 35 मिनिट्स. मी कॅन जस्ट वॉकिंग आणि बरेच पेस चालतो, अजून लांब आहे ते. इट्स लॉंग. येस, तर आम्ही आता चालतो. तुम्हाला आम्ही दोघंही काळे दिसत, कारण ऊन मागच्या साईड आहे. हो, मागच्या साईड नाही, मागच्या साईड. गाईज, ऑलमोस्ट आम्हाला चालता चालता झाले 45 मिनिट्स. आम्ही हळूहळू चालतोय कारण की आम्ही फोटो पण काढतोय मध्ये. पण हे बघा, आता आम्ही ऑलमोस्ट जवळ आलोय.
ऑलमोस्ट वी कॅन सी एव्हरीथिंग. आणि आता तुम्हाला पण दाखवतो बॅक कॅमेराने चालू. जस्ट लुक ॲट इट. गाईज हे बघा, आम्ही ऑलमोस्ट आता पोहोचत आलोय जवळ. आणि इथे आहे थोडस पाणी. लो टाईड मुळे पाणी आहे. हाय टाईड आलं की अंडर वॉटर जातं, म्हणजे पाणी पूर्ण इथं भरून जातं. हा म्हणजे इथे पूर्ण पाणी पाणी पाणी. काय आता मी आता आत जाऊ आणि फिरू. खूप वारे आहे, तर तुम्हाला आवाजामध्ये थोडा डिस्टर्बन्स फील होईल. राईट, फायनली पोहोचला माउंट सॅन मिशेल. आणि आता आम्ही जाणार आहोत तिथपर्यंत. खूप डेंजर गर्दी आहे, हे बघा खूप गर्दी आहे. आणि आम्ही चालत चालत आता काहीतरी खाण्यासाठी शोधतोय. व्हेज बर्गर पण आहे. गाईस क्लिफर्ड बघा माझ्यासाठी ना तो मेन्यू बघतोय, बिकॉज व्हेजिटेरियन साठी फार कमी ऑप्शन्स आहे इथे. तर तो मेन्यू वाचू लागलाय तिकडे. नाहीये इंग्लिश मध्ये लिहिले पण मला ते फ्रेंचच वाटते. तर आम्ही बघू आता इथे काही आहे का. गाईस ऑलमोस्ट आलो आम्ही वरती. ऑप्शन्स तर आम्हाला खाण्यासाठी अजून काही मिळाले नाही. मग आम्ही विचार केला पहिले वरती जाऊन येतो अँड देन वी विल सी. लेट्स गो. गाईज इथून व्ह्यू बघा, आणि ते लोक मस्त पाण्यात पण खेळताय. मोस्टली आम्ही पण जाऊ. गाईस हे ना पूर्ण असं ना इकडनं तिकडनं सगळ्यांकडनं जॉईंट असतं. कुठूनही चढा एकदम कुठूनही वरती उतरा. गेलो, एकदम वरच्या पॉइंटला जाऊन आलो आम्ही. गर्दी खूप होती. एकदम फोटो काढून we came down नाही and now we are आणि hungry. जास्त शूट अलाउड नाही ना वरती म्हणून. शूटिंग बिलकुल अलाउड नाही. नो कॅमेराज नो फोन्स. and now we find to eat something. आणि खूप भूक लागली. आता तू थोड्या वेळ पूर्वी बोलला होता मला भूक नाही लागली म्हणून. आता लागली. गाईज हे बघा आम्ही वरती आलो. तुम्हाला म्हटलं होतं ना मेन्यू असतो. आता आम्ही मेन्यू बघतो काय. व्हेज मध्ये काहीच नाहीये. बहुत मुश्किल है. आणि गाईज आम्ही फ्लॅट पर्यंत पोहोचलो. आणि हे बघा आम्ही वरती सुद्धा जाऊन आलो. आणि आम्ही आलो होतो इथून. पण खूप छान आहे. आणि क्लिफर्ड रेस्टॉरंट शोधते आम्हाला जाण्यासाठी की व्हेजिटेरियन कुठे ऑप्शन्स मिळेल. गाईज हे बघा तुम्हाला वरतून दाखवलं होतं ना पाणी नव्हतं तेव्हा. आता बघा खूप पाणी आलं, म्हणजे खूप डेंजर पाणी आलं. आय थिंक थोड्या वेळाने इथे सुद्धा येईल हळूहळू जवळ जवळ. गाईज पाणी खूप वाढतंय आणि खूप थंडी पण आहे. खूप टेम्परेचर डाऊन झाला एकदम. खूप आणि थंडी guys, वाजायला लागली. पाणी बघ किती वाढलं, म्हणजे किती हाईट आली. तुम्ही जर व्हिडिओ थोडासा आधी बघितला तर बघा तुम्हाला पाणी नाही दिसणार. आणि आता पूर्ण पाणी. आय थिंक थोड्या वेळाने हे पण सगळं भरेल. हा पूर्ण भरणार. आणि त्या पण साईडला निघालो आता आम्ही चालत चालत. गोइंग बॅक द कार. ते बघा माउंट सेंट मिशेल. माउंट सेंट मिशेल मागे राहिलं. आणि आम्ही चालतोय मस्त असं करतात. आणि इथून वरती पण जाऊ शकतो तुम्ही. तिथून बस जाताय. थकलो आम्ही. आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी शोधतोय कारण आम्हाला तिकडे बिलकुल व्हेजिटेरियन ऑप्शन नाही मिळाले. हो गाईज, म्हणजे व्हेजिटेरियन काहीच नव्हतं. म्हणजे तिथं ऑमलेट होतं विथ चीज अँड ऑमलेट आणि इट्स व्हेजिटेरियन. आणि विषयाला बिलकुल नाही आवडलं. म्हणजे कसं, आणि फक्त असं ब्रेड आणि त्याच्यामध्ये ते वेगळ्या वेगळ्या 4 टाइप्स ऑफ चीज. विषयाला चीज आवडतं पण कोणते कोणते चीज असते टेस्ट खूप कडवा असतो. आणि ते जर आलं चुकून शी विल नॉट लाईक. त्यापेक्षा बेटर आहे की आम्ही म्हटलं लेट्स गो आउट आणि गाडी घेऊन डॉमिनोजला जाऊ. गो टू अ नोन ब्रँड वे वी कॅन ईट समथिंग दॅट वी वॉन्ट. तर असं इथं काही माहिती का एक्सपेन्सिव्ह तर खूप आहे. खाऊ शकता तुम्ही. यू कॅन ईट. इट्स लाईक यू ईट अँड यू आर नॉट हॅपी ऑल्सो. And then you have to regret man. You wasted 30-40 euro. Yeah. It's useless, guys. म्हणजे खाल्ल्यानंतर एक असते ना ती खुशी पण मिळाली पाहिजे. ती मिळणार नाही आम्हाला. हो म्हणून so that's why आम्ही प्लॅन केला
की आता वॉक बॅक वी ऑलमोस्ट देअर गाईज. मला 10% राहिलं असेल. मस्त चालू जाऊ आणि वी माइट गो टू इट आउटसाइड और वी माइट जस्ट गो बॅक टू हॉटेल अँड ईट वॉट वी हॅव अ गुड फूड ऑल्सो. मग आपण मोस्टली उद्या ऑन द वे बॅक वी कॅन हॅव गुड लंच समवेअर. कारण असं काय आम्हाला बाहेर खायची इच्छा आहे पण नाही पण आहे. आणि तुम्हाला माहिती का आम्ही असे दोघं आहोत की आम्हाला मोस्टली घरचं खायला खूप आवडतं. हो आय डोंट नो मला असं ना बाहेर आलं की आय वॉन्ट हा म्हणजे असं बाहेरचं आम्हाला असं एवढं काही असं हेवी बाहेर म्हणजे बाहेर जर काय भारी भेटलं खायला गायच यू हा. ऑलवेसली ईट. आता आधी काय काय खाल्लं सँडविच खाल्लं बट तो असं जेवण नाही भेटत ना. की जे तुमचं मन तृप्त करेल. येस. So? आता आम्ही मन तृप्त करण्यासाठी बहुतेक हॉटेलला जाऊन जेऊ किंवा डॉमिनोजला जाऊ. वी थॉट सिम्पल पिझ्झा खायची इच्छा होती गाईस. पिझ्झा कुठे शोधला कुठेच नव्हता. मग आम्ही म्हणलं नाही फायनल डॉमिनोजला जाऊ. थिन क्रॉस मार्केट दॅट इज द बेस्ट थिंग देन इटिंग समथिंग दॅट वी डोंट नो. सो आम्ही मेन रोड सोडला गाईस. आम्ही घासातून चालू आहे. तुम्हाला वाटत असेल हा घासातून का चाललंय. मेन रोडवरती ना सगळ्यांना चाललंय काय नुसती किचकीच आहे. आणि इथून असे फक्त 1-2 कपलच हा. चालले. So we like, let's just walk from the grass. Much safe, much in the nature. We will feel that we are in the nature. सो चला आम्ही आता पार्किंग चला कडे guys, चाललो. आम्ही पार्किंग कडे चाललो होतो. बघा लेट्स सी. अजून पुढचा प्लॅन शुअर नाहीये पण तुम्हाला कळेल. तुम्ही मागचा ब्लॉग बघितला का? ऑलरेडी लाईव्ह केलाय. येस मागचा ब्लॉग जाऊन बघा. आणि हा पण ब्लॉग बघताय ना गाईस तर लाईक करा प्लीज. येस. आणि उद्या नवा ब्लॉग येईल. उद्या नाही याच्या पुढच्या ब्लॉग मध्ये वी विल शो यू आमची जर्नी बॅक टू होम. बॅक टू नेदरलँड्स. येस. जस्ट फॉर सम डे. Then we have to go back to another trip. आणि ते तुम्हाला कळेल थोड्या दिवसांनी. Yes. So guys, let's go first. Let's walk. गाईज आम्ही आम्ही पार्किंगला आलो आणि आम्ही जी चिठ्ठी असते ना पार्किंगची गाईस दिस receipt we thought that we need to keep it in the car and while going out you just check it out and pay. But here you need to pay at one point. And that point आणि- is like 500 meters. हा तो आहे आता 500-600 मीटर पुढे. आणि वापस आलो आता वापस चालत चाललो पे करू आणि वापस येऊ मग गाडीत बसतो. आम्ही डॉमिनोज होतो डॉमिनोज. हो मोस्टली आमचं ठरलेलं आहे की आम्ही पिझ्झा खाणार आहे. बट बघू आता पिझ्झा खाणार मग आता ऑन द वे लंच पण करू काहीतरी. उद्याच आत्ताच ठरवतो. बघा गाईज किती खादाड्या. आम्ही फायनली हॉटेलवर पोहोचलेलो आहोत. बघा तिकडे घोडा दिसतोय काय डोंट नो तुम्हाला. आणि हे बघा परत बेबी बेबी वेट 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 वेट. हो मला दिसलीच नाही. गाईज क्लिफर्डला ही दोरीच दिसली नाही. बच गए. गाईज आमच्या हॉटेलचा खालचा एरिया बघा ना किती सुंदर आणि एकदम शांत एरिया आहे. म्हणजे पक्ष्यांचे सुद्धा आवाज येत आहे. आणि त्या साईडला ना घोडा सुद्धा आहे. तोही दाखवते मी. थांबा ते बघा. मस्त खाता आहे ते पण. काय माहित रे कुठेतरी पार्टी चालू आहे ना वाटतं. ये ना गाईज किती मस्त आहे ना. न्यू डे न्यू कंट्री. माझ्याकडे कुठे आणि सनसेट सुद्धा होतोय. आणि आम्ही आता मस्त वॉक करतो. फायनली गाईस अँड इट्स अ टाइम. खूप थकलो आम्ही टायरिंग आज. खूप वॉकिंग झालं गाईस. खूप जास्त वॉक केलं आम्ही. नाही मच्छर आहे तिथे. सो गाईज इट वॉज अ गुड डे. फायनली माउंट सेंट मिशेल अँड आय गेस फ्रान्स एपिसोड इज कमिंग टू एन एंड नाव. नाही बट तुम्हाला उद्याचं वेळ सिरीज येईल वेन वी आर ट्रॅव्हलिंग बॅक टू होम. yes traveling back to the home, going back to Netherlands. Then just a break. We're going to recharge ourselves for 2 days and then 15 days road trip to cover 4 countries. बट वेअर Guess करा guys 4 countries आहे. ट्रेक्स आहेत, वॉटरफॉल्स आहेत, सगळं आता आम्ही तुम्हाला खूप हिंट दिली आहे. तर जोपर्यंत आमची ही सिरीज येते तुम्ही कमेंट डाऊन करून गेस करा आम्ही कुठे चाललो गाईस. या सिरीज मध्ये पण कमेंट. आणि आता इट्स टाइम की आय एम टायर्ड नाव. स्पेशली पण टाईम आहे. हा तुम्हाला असं वाटते फोन कुठे आहे तुझा. माझा फोन आय डोंट नो. ओके पण आता वाजले 9.
नाही 9:30 अराउंड हा 9:30. 9:30 नाव अँड इट्स टाइम फॉर अस टू स्लीप. सो कारण उद्या सकाळी आपण लवकर उठणार आहे, ब्रेकफास्ट करून we I guess we're going to directly drive to Netherlands, and I feel rather than getting up late and making the days late, let's drive early. लवकर निघू, हा म्हणजे पटकन हा. निघू, पटकन पोहोचू, म्हणजे पटकन खाऊन. पोहोचू, रिलॅक्स होऊन झोपू शकतो आपण घरी, स्वतःच्या घरी जाऊन. त्याचं बेस्ट थिंग टू डू. कारण उद्या पण आम्हाला खूप काम आहेत, म्हणजे संडेला उठून नवीन ट्रिपची तयारी करायची, जरा शॉपिंग करायची, शूज घ्यायचे 2-3 ट्रेक्सचे. सो वी आर गोइंग टू डू दॅट ऑल. सो गाईज, तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग बघितला असेल तर फर्स्ट ऑफ ऑल Thank थँक्यू you. सो मच. आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर व्हिडिओ गाईज. Yeah. आम्ही खूप असे भारी एफर्ट्स घेतो तुमच्यासाठी सगळं दाखवायला. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब, शेअर करा तुमच्या फॅमिली मेंबर्स मध्ये. आणि खूप सारा आम्हाला, आणि तुम्हाला अजून काही वेगळं बघण्याची इच्छा असेल तर आम्हाला ती कमेंट डाऊन करून सांगा. आणि गाईज आम्हाला इंस्टाग्राम वरती पण फॉलो करा, तिकडं अशी खूप भारी फोटोज तिकडे पण असतात आमच्याकडे. म्हणजे तुम्हाला फोटोज मोस्टली इंस्टाग्राम वर बघायला मिळतील ना. सो गाईज अगेन वी आर साइनिंग ऑफ टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब वन्स अगेन. अँड स्टे हॅपी, स्टे Stay सेफ. safe. Bye bye. Good night.